बघ सोहम, किती सुंदर दिसतेय माझी शुभ्रा. खूप गोड दिसतेस. या साखर फुटाण्यांपेक्षा पण गोड. बघ ना, आईमुळे आपल्याला वेळच मिळाला नाहीये. सगळी नको ती गडबड चालली होती. ए सोहम, असं काय बोलतोयस तू? नाही शुभ्रा, बरोबर बोलतोय तू. खरं तर लग्नानंतरचं तुमचं पहिलं वर्ष कसं अगदी आनंदाने भरलेलं असायला हवं होतं. सगळे सण कसे हौसेने साजरे करायला हवे होते. पण तुम्हाला तो वेळच मिळाला नाही, ते अनुभवताच आलं नाही. आई, तुम्ही असा विचार करणं बंद करा बरं आधी. आणि प्रत्येक गोष्टीसाठी असा स्वतःला दोष नका देऊ. माझ्या पहिल्या मंगळागौरीपासून हे आज संक्रांतीपर्यंत सगळी तर हौसमौस भागवली आहेत माझी तुम्ही. आणि माझी सगळी हौस भागवायला तुम्ही आहात, सोहम आहे, माझे आई बाबा आहेत, आजोबा आहेत. तुमची हौस भागवायला कोण आहे आई? तुमच्या आनंदातच आमचा आनंद आहे ना. आई, या संक्रांतीच्या दिवशी मी आणि सोहम आम्ही दोघं मिळून तुम्हाला वचन देतो, तुमच्या आयुष्यातला सगळा आनंद, सगळा गोडवा आम्ही परत आणू. अरे, आज या घरात कोणाला संक्रांतीची पूजा करायची आहे की नाही? हो हो बाबा, मी आले. हं, एक मिनिट. आजोबा, आयुष्यमान भव, आयुष्यवती भव. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अरे बापरे, तुम्हाला गोड बोलताच येणार नाही ना? तुमच्याने तर होणं शक्यच नाही. त्यात काय कठीण आहे? मी ठरवलं तर काही करू शकतो. मग तुम्ही मला आज वचन द्या, आज आपल्या घरी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाशी तुम्ही अख्खा दिवस गोड बोलणार आहात. मी सगळ्यांशी गोड बोलेन, दिलं वचन. हॅलो शुभ्रा, तुला आणि घरच्यांना सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. पण आज मी तुम्हाला आमंत्रण द्यायला फोन केलाय. आमंत्रण कसलं? तुम्हाला ती जुनी गोष्ट आठवते का? जो कोणी राजाला हसवून दाखवेल त्याचं लग्न राजकन्येशी होईल आणि त्याला अर्ध राज्य सुद्धा मिळेल. हो, पण मला कळलं नाही तू काय म्हणतेस. अहो, म्हणजे तसंच एक वचन तुमच्या भासांनी सुद्धा आज दिलंय, गोड बोलण्याचं वचन. काय सांगतेस काय? मग येताय का आजोबांशी गोड बोलायला? मकर संक्रांतीचा दिवस म्हणजे तसंही सगळं जुनं विसरून छान गोड नात्याची सुरुवात करण्याचा दिवस असतो ना. मग तुम्ही पण या आणि आजोबांशी सगळं बोला. आपण पण बघूया आजोबा किती वचन सांभाळू शकतायत आणि किती गोड बोलत राहू शकतायत. सर, तुमच्या राजकन्येला मिळवण्याची ही संधी आहे असं मला वाटतं. ऑलराईट शुभ्रा, मी येतोय. या या. दत्ताजी, तिळगुळ घ्या, गोड बोला. तू का आलास इथं? तुला कोणी बोलवलं? नमस्कार केलास ते ठीक आहे, पण मी काही तुला आशीर्वाद देणार नाही. राहिलं, आशीर्वाद नका देऊ, गोड तर बोलाल. अरे, तुझ्याशी गोड बोलायला तू काय माझा नातेवाईक लागतोस? दत्ताजी, आज तरी चिडू नका हो. तुला पाहिलं तरी मला राग येतो. तू सारखा सारखा काय येतोस इथे? इतकं अपमान करूनही तुझं पोट भरत नाही का? असा कसा रे तू निर्लज्ज? लाज नाही वाटत तुला? स्वतःला भानच नाही तुझ्याकडे? अजूनही उभा आहेस तू? सहन कसं करतोस तू? जा तू इथे जा. आजोबा, आज तुम्ही गोड बोलणार आहात, लक्षात आहे ना? तुम्ही वचन दिलंय तसं. मला शब्दात अडकून खेळ खेळतेस? कशी आहेस तू शुभ्रा? तूच याला बोलवलंस, त्याला जायला सांग. मला याच्याशी एक शब्दही बोलायचा नाही. सर थांबा, प्लीज थांबा. आजपर्यंत तुम्ही आजोबांना कधीही काहीही बोलला नाहीत. त्यांच्या वयाचा, त्यांच्या अनुभवाचा मान ठेवून ते जे काही बोलतील ते सगळं
सहन करत आलाय, पण आज शेवटचं का होईना, पण तुमच्या मनात जे काही आहे ते बोला. आणि प्लीज सर, ते बोलूनच जा. काय बोलू शुभ्रा? समोरचा माणूस जर ऐकूनही न ऐकण्यासारखं करणं असेल तर ते बोलून काय उपयोग? आणि माझं बोलणं या आधीच अनेकदा बोलून झालंय. माझ्या हक्काच्या प्रेमाची भीक अनेकदा मागून झाली आणि त्या मोबदल्यात माझ्या पदरात काय पडलंय तर तुच्छता, अवहेलना आणि अपमान. मी आणि आसावरी एकमेकांवर प्रेम करतो आणि हे तुम्हाला मान्य नाही आणि म्हणून हा सगळा अट्टाहास चाललेला आहे. एका फडतूस माणसाशी आसावरीचं लग्न लावायला तुम्ही तयार झालात का? तर मी नको. कारण काय? तर तुमचा अहंकार, इगो. हा इगो एवढा प्रचंड मोठा आहे की त्या इगोसाठी तुम्ही चक्क तुमच्या लाडक्या सुनेचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालात. पण मी नको का दत्ताजी? काय केलंय मी? काय काय चुकलंय माझं? त्या काटेकोर पेक्षाही मी वाईट माणूस आहे? काय कमी आहे माझ्यात? सांगा ना. नाही, बोला बोला दत्ताजी, पटवून द्या मला. निघून जाईल, पुन्हा कधी तोंड दाखवणार नाही तुम्हाला. त्या माणसाची लायकी काय? तो तुमच्या समोर चक्क आसावरीला उठ बस खा पी तू 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 सतत तू तू करत होता. तसं करायला हवं होतं मी? नाही, शक्य नाही. या जन्मात स्वप्नातही शक्य नाही. दत्ताजी, तुम्ही तुमच्या अहंकारात पार बुडाला आहात. माझ्या सुनेनी एका माणसावर प्रेम केलंच कसं? तिची हिंमतच कशी झाली? बस यातच अडकलात तुम्ही. याचाच विचार करतात सतत. स्वतःचीच स्वतःशी स्पर्धा चालली आहे तुमची. बस. पण मी म्हंटल तसं, मी काही बोललो तरी तुम्हाला ऐकू येणार नाहीच आहे. हे झोपलेल्या माणसाला उठवणं एक वेळ सोपं असतं, पण झोपेचं सोंग घेतलेला उठवणं महाकठीण. दत्ताजी, तुम्ही या घरात ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात. या घरातले सगळे निर्णय तुम्ही घेता, जे कोणीही मोडत नाही. पण हा तुम्ही घेतलेला निर्णय कोणालाही आवडलेला नाहीये. मला आणि आसावरीला तर नाहीच, पण सोहम, शुभ्राला देखील नाही. नका करू असं. प्लीज नका करू. आजोबा, बाबा कुठे चाललाय तुम्ही? बाबा, बाबा कुठे चाललाय? बाबा, बाबा काय करते? ती बॅग कशाला काढलीत माझी? बोल नको मध्ये. बाबा ऐका ना, तुम्ही म्हणाल तसं मी ऐकेन. तुम्ही म्हणाल तसं वागेन. मी चुकले. ऐका ना बाबा माझं. बाबा, माझ्या साड्या का अशा भरताय बॅगेत तुम्ही? बाबा मी चुकले. मी सांगते ना तुम्हाला, मी चुकले. आता यापुढे तुम्ही म्हणाल तशीच मी वागेन. असं नका करू ना बाबा. बॅग भर. बाबा नको ना बाबा. साड्या बॅगेत भर. ती बॅग उचल. बाबा असं काय करताय? बॅग घे. बाबा चल बाहेर. असं नका करू ना बाबा. असं नका करू. जरा जास्तच स्पष्ट बोललो नाही मी. आय एम सॉरी. सणाच्या दिवशी हे सगळं नको. जातो मी. आय मीन येतो. थांब.
आता कुठे चाललायस पळून? इकडे ये. हात दे. हात दे तुला. घेऊन जाईल. काय चूक काय बरोबर त्याचं उत्तर सांगणं मी कोणाचा बांधील नाही. त्याचा अर्थ असा निघतो की रूढी परंपरा याच्यापेक्षा तुम्हाला तुमचं प्रेम मोठं वाटतं. तुम्ही जगू शकत नाही या प्रेमाशिवाय, होय ना? ठीक आहे, मग घेऊन जायला. आजपासून या घराची दारं तुला दोघांसाठी बंद. बाबा आत्ताच्या आत्ता या क्षणी निघा. प्रेमात सुख आहे ना? हा म्हातारा आडवा येतोय ना? मग जा, सुखात राहा, परत तोंड दाखवू नका. जा, आत्ताच्या आत्ता या क्षणी निघा. सुखात राहा. कुठे जाऊ बाबा? सांगा ना बाबा, कुठे जाऊन सुखात राहू? बाबा तुमच्या मनात येईल तसंच तुम्ही वागता. तुमच्या मनात आलं तुम्ही नकार दिला. तुमच्या मनात आलं तो कुठल्या तरी माणसाबरोबर तुम्ही माझं लग्न लावायला तयार झाला. आणि आता तुम्हाला वाटतंय पण यांच्या हातात माझा हात देऊन तुम्ही मला घरातनं जायला सांगताय. बाबा तुम्हाला एकदा सुद्धा विचारावं असं वाटलं नाही का हो की मला काय हवंय, मला काय वाटतंय? बाबा हे घर माझा श्वास आहे आणि तुम्ही सगळे माझं अस्तित्व आहात. बाबा मला सांगा मी कोण आहे? सांगा ना बाबा, कोण आहे मी? दत्तात्रय बंडोपंत कुलकर्ण्यांची सून, सोहमची आई, शुभ्राची सासू. बाबा ही नाती जर माझ्याकडनं तुम्ही काढून घेतलीत तर माझ्या आयुष्यात काय उरणार हो? काहीच नाही. बाबा 18व्या वर्षी माझं लग्न झालं आणि मी या घरात आले आणि या घरचीच होऊन गेले. बाबा माझ्या माहेरी जितकी वर्ष काढली ना त्याच्यापेक्षा जास्त वर्ष मी या घरात राहिले आणि आज तुम्ही सरळ माझा हात यांच्या हातात देऊन मला जायला सांगताय. बाबा रोज सकाळी ना डोळे उघडल्यावरती माझ्या मनात पहिला विचार असतो, आज बाबा उठायच्या आधी बाबांसाठी चहा करायला पाहिजे, बाबांच्या पूजेची तयारी करायला पाहिजे, आज बाबांच्या आवडीची कुठली भाजी करू मी, माझ्या सोन्याचा डबा केला पाहिजे, बबड्यासाठी नाश्ता केला पाहिजे. माझा बबड्या जेव्हा ऑफिसमधून दमून येतो ना घरी तेव्हा छान गरम गरम काहीतरी खायला करून ठेवलं पाहिजे. माझी सून नोकरी करते पण तरी सुद्धा रोज ऑफिसला जाताना मला सगळी मदत करून जाते. बिचारी दमून थकून येते ना, तिला त्रास व्हायला नको म्हणून मी तिची खोली सुद्धा आवरून ठेवते. बाबा तुम्हाला रात्री तिखट चालत नाही ना, त्रास होतो ना तुम्हाला, म्हणून रात्री मी तुमच्या आवडीचा साधा सुद्धा स्वयंपाक करते. पण साधं जेवण बघितलं की माझा बाबड्या नेहमी हिरमुसून जातो म्हणून त्याच्यासाठी ना काहीतरी छान चमचमीत खायला करते. पाय दुखतात ना रोज बाबा तुमचे, रोज रात्री मी तुमच्या पायाला तेल लावून देते. माझ्या बबड्याच्या डोक्यात ऑफिसचे इतके विचार चाललेले असतात अनेक, त्याला रात्री नीट झोप लागावी ना म्हणून त्याच्या डोक्याला सुद्धा तेलाचं मालिश करून देते. सगळ्यांचं सगळं करते बाबा मी. सांगा ना, मग सांगा ना याच्यात असं बरी कुठे? सांगा ना मला, कुठे आहे असावरी? इथे फक्त एक सून आहे, एक आई आहे, एक सासू आहे, असावरी नाहीये. असावरी कदाचित यांचा हात धरून निघूनही गेली असती, बाहेर पडली असती घराच्या. पण ही सून नाही जाऊ शकत हो बाबा. एक आई तिच्या बबड्याला सोडून नाही जाऊ शकत. ही सासू तिच्या सुनेला अशा रीतीने सोडून जाऊन नाही सुखात राहू शकत. बाबा माझी नाती नुसती मी जपली नाही येतो, ती नातीच माझं अस्तित्व आहे. असं अगदी बरोबर बोलतोय दत्ताजी. हे घर म्हणजेच तिचं अस्तित्व आहे.
ही नाती तिने जीवापलीकडे जपली आहेत आणि म्हणून तर ती इतरांपेक्षा वेगळी आहे, निराळी आहे. मला आसावरी आवडते ती यामुळेच, या अस्तित्वामुळे, या घरामुळे, या कुटुंबामुळे. तिचं इथल्या लोकांशी असलेल्या निस्वार्थी नात्यामुळे. तिच्याकडे बघितलं, तिला भेटलं की मलाही आपलं असंच एखादं नातं असावं असं वाटतं. माझं कुटुंब नाही त्यामुळे असेल कदाचित, पण तिचा विचार जरी मनात आला तरी मनात हे सगळं येतं. हे घर, तुम्ही, सोहम, शुभ्रा. आसावरीला तिच्या नात्यांपासून वेगळं करणं अशक्य आहे. हेच केलंयस तू. नाही दत्ताजी, मी नाही करू शकत. ना मी करू शकत, ना तुम्ही करू शकत, कोणीच नाही करू शकत. आज माझ्या हातात तिचा हात देऊन तुम्ही इथून जायला सांगितलं मला, त्याऐवजी माझ्या हातात तिचा हात देऊन तुम्ही या घरात मला ये म्हणाल अशी अपेक्षा होती माझी. मी आधी तुम्हाला अनेकदा सांगितलंय की मला आसावरीला कुठेही न्यायचं नाहीये. उलट मला तुमच्या या घरात, या कुटुंबात यायचंय. दत्ताजी, देवाच्या दयेने माझ्याकडे सगळं आहे. पैसा आहे, मान सन्मान आहे, सगळं आहे. पण हक्कानं भांडायला, ओरडायला, ओरडा खायला कोणी नाही. तुम्ही रोज भले एकमेकांशी भांडत असाल, एकमेकांवर रागवत असाल, एकमेकांवर चिडत असाल, पण तरीही तुम्ही एकत्र असता, एकमेकांसाठी असता. हे एकमेकांसाठी असणं ते पहिल्यांदा अनुभवलं मी. आजही रागाच्या भरात आसावरीची बॅग भरून तुम्ही चक्क घरातून तिला जायला सांगितलं. हे असं हक्काने मला आजतागायत कोणी कुठून कधी हाकललंच नाही. हे 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 हक्क, हे रुसवे फुगवे, हे राग लोभ, हे सगळं या घरात पहिल्यांदा पाहिलं मी आणि त्या सगळ्याच्या प्रेमात पडलो मी. आसावरी, तिचे खाष्ट पण तिची काळजी करणारे सासरे, हुशार पण नव्या विचाराची सून, या घरातल्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणारी ती प्रज्ञा, आई वडिलांसारखं प्रेम करणारे कारखानीस काका काकू, या घरात आपल्या हक्काने कधीही मायेने येणारी सुलभा काकू, हे 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 कुटुंब आणि ह्या कुटुंबाचाच एक भाग असलेली ही सहजीवन सोसायटी, हे सगळं सगळं हवंय मला. आणि हे सगळं जर मिळणार नसेल तर काहीच नकोय. आसावरीचा हात हातात धरून इथून जाणं मला मान्य नाही. आजोबा काय करताय हो? थांबवा त्यांना. आजोबा, तुम्हाला अजूनही कळत नाहीये का की आईंना आयुष्यात काय हवंय? त्यांच्या इच्छेपुढे समाज काय म्हणेल, समाजाला काय वाटेल, ह्याचाच विचार करणार आहात का तुम्ही आजोबा? अहो, आपल्या सगळ्यांसाठी ते आईंना सोडून जायला निघालेत तरी गप्प बसणार आहात का तुम्ही आजोबा? बोला ना काहीतरी. आसावरी, माफ कर. सोहम, आईची काळजी घे. येतो असा, जातो आसावरी. आजोबा, अडवा ना त्यांना. उद्या आईंना काही प्रॉब्लेम झाला तर समाज येणार आहे का? आपणच असणार आहोत ना त्यांच्यासाठी. तुम्ही या, सोहम आहे, मी आहे आणि येस, अभिजित सर सुद्धा. अहो, अभिजित सरांनी मोठ्या मनाने सगळंच तर कबूल केलंय, मग तुम्ही सुद्धा स्वीकार करा की आता. शुभ्रा, ऐक ना, तू मला नको हे समजा. बघ, त्यांना सांगून काही उपयोग नाहीये. त्यांनी जे काही ठरवलंय ना ते विचार करून ठरवलं असणार. मे बी त्यांना अभिजित सर पटत नाहीयेत. ते काटेकोर पटले होते का? त्यांच्याशी लग्न लावून द्यायला निघाला होतात ना आईंचा आजोबा. मग अभिजित सर का नाही? आजोबा ऐका, त्यांचा जीव आहे आईंवर आणि आईंचा पण त्यांच्यावर. आज जर ते घर सोडून गेले तर ते परत कधीच येणार नाहीत. आजोबा नका करू असं. आजोबा, ते चालते.
बाप अभिजित,